मागच्या पेजवरचे आहेत ना जलसिंचन जलव्यवस्थापन आणि खालचा हा सगळा पार्ट आहे हा पार्ट आपला राहिला याच्यामधला. तर सुरुवात करतो आपण जलसिंचन आणि जलव्यवस्थापन पासून. ठीक आहे, तर तुम्हाला मी पेज नंबर सांगतो. फक्त पेज नंबर आहे 150. तर 150 म्हणजे आपलं जलसिंचन आणि जलव्यवस्थापन आहे, राईट. तर हे पेज खूप महत्त्वाचं. याच्यावर तुम्हाला जवळपास 40-50 MCQ तयार होऊ शकतात, थोड्याच्या वर डेटा आहे. तर हे चार्ट सुरू करण्यापैकी तुम्हाला मी आधी काय करतो, काय बेसिक कन्सेप्ट सांगतो. त्या बेसिक कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला चार्ट समजेल. पहिली कन्सेप्ट येते म्हणजे ग्लोबल सिंचिंग क्षेत्र. ठीक आहे, तर ग्लोबल म्हणजे काय लक्षात घ्या, ग्रॉस. ठीक आहे, ग्रॉस होतो ग्लोबल. आपण जीडीपी ऐकलं असेल, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, बरोबर. तसं इकडे ग्लोबल तेच शब्द आहे. तर ग्लोबल सिंचिंग क्षेत्र म्हणजे काय, तर सिंचनाखालील एकूण जमीन किती, बरोबर का. समजा असं पकडा की एक जमीन आहे, समजा 1 एकर. ठीक आहे, 1 एकर जमीन आहे आणि 1 एकर जमीनवर असं समजा की त्या ठिकाणी पाणी भरपूर अवेलेबल आहे, म्हणजे काय त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा आहे. तर हे शेतकरी काय करेल, एक शेतकरी काय करेल, तो वर्षाचा समजा 2 वेळा पीक घेतोय. तो काय करतो, 2 वेळा पीक घेतोय. याचा अर्थ काय झाला, त्याच्या जमिनीचा आपण जर विचार केला तर त्यांनी किती वेळा जमीन सिंचनाखाली आणली, 2 वेळा दिला, म्हणजे टोटल किती झाली, 2 एकर झाली. अलग लक्षात. तर ग्रॉसमध्ये आपण हे कन्सिडर करतो, म्हणजे भरी त्याची जमीन 1 एकर असेल आणि त्याने 2 वेळा पिके घेतली, याचा अर्थ त्याला आपण 2 वेळा बोललं, कारण का त्याच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. म्हणून ग्रॉसमध्ये आपण काय करतो, ते सिंचनाखाली एकूण जमीन कन्सिडर करतो, राईट. जमीन तीच असते, त्याच्यावर पिकं किती घेत नाही याच्यानुसार ते सिंचनाचं क्षेत्र ठरत असतात. क्रॉसमध्ये आपण काय करतो, सिंचनाखाली एकूण जमीन कन्सिडर करतो, राईट. जमीन तीच असते, त्याच्यावर पिकं किती घेत नाही याच्यानुसार ते सिंचनाचं क्षेत्र ठरत असतात, म्हणून त्याला आपण ग्रॉस म्हणत असतो. आल्या लक्षात. म्हणजे वर्षातून 2 पीक घेतल्यास जमिनीची 2 वेळा मोजणी केली जाते, म्हणून त्याला ग्रॉस म्हणतो. आणि अशा प्रकारचं क्षेत्र किती भारतामध्ये, तर 2018-19 मध्ये होतं ते 197.3 मिलियन हेक्टर लक्षात घेतली, म्हणजे दशलक्ष हेक्टर मराठीमध्ये लिहू शकतो तुम्ही, 197.3 मिलियन हेक्टर. आता पुढचा तर माहिती म्हणजे निव्वळ सिंचन क्षेत्र, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर नेट लक्षात घ्या. नेट म्हणजे निव्वळ. आलं लक्षात. ग्रॉस म्हणजे काय, डोबल. तर कसं लक्षात ठेवा, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल ना, निव्वळ डोबल, तर न वर्ण न लक्षात घ्या, न वर्ण न म्हणजे निव्वळ वर्ण नेट. आलं लक्षात. आणि ग्रॉसमध्ये राहिलेलं मग डोबल असं तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये कसं असतं की सिंचनाखाली फक्त आपण जमीन कन्सिडर करतो, म्हणजे काय, तर तुम्ही एकच जमीन मोजता. मग वर सांगितलं बघा, आता 1 एकर जमीन आहे, तर एकच तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी एकच जमीन मोजायची. म्हणजे वर्षभरात तुम्ही काय केलं, एकच त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. म्हणजे तुम्ही जमीन किती वेळा त्याला म्हणजे काय म्हणू शकतो आपण पीकला, आणि एकच मोजायची. आलं लक्षात. असं तुम्ही संपूर्ण भारताची जमीन मोजायची, त्या ठिकाणी एकदा सिंचन आपण दिलेलं आहे. तर अशा प्रकारची जमीन भारतामध्ये किती आहे, तर ती लक्षात घ्या 139.4 मिलियन हेक्टर एवढी जमीन आहे. म्हणजे काय, निव्वळ सिंचन क्षेत्र आहे. किती, नेट इरिगेटेड एरिया. तर तिथं कॉमन सेन्स तुम्हाला लावता येईल, ग्रॉस हा नेहमी लक्षात घ्या नेटपेक्षा जास्त असतो. आलं लक्षात. कारण मग तुम्ही 2 जमीन मोजता येईल, एकदाच मोजताय, हे कॉमन सेन्स आहे. त्याला बेसिक गणिताचं नॉलेज त्याला कळून जाईल की ग्रॉस हा नेहमी त्या ठिकाणी नेटपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तर इकडे 139.4 आणि इकडे 197.3. म्हणजे ओव्हरऑल आपण त्या दोघांमध्ये डिफरन्स पाहिला तर त्याला राऊंड वगैरे 40 पकडतो आणि वर्षाला राऊंड फिगर 200 पकडतो. ठीक आहे, म्हणजे दोघांमध्ये जवळपास 60 मिलियन हेक्टरचा फरक बघा. तुम्हाला राऊंड फिगर टाकायचं असेल एक्झाममध्ये, तो मारायचा असेल, तिकडे राऊंड फिगर 140 पकडा आणि वर राऊंड फिगर तुम्ही 200 पकडा. ठीक आहे. 2018-19 डेटा एवढं लक्षात ठेवा. 2018-19 डेटा आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले असतील तर आपण वरच्या चार्टमध्ये बघणारच आहे, राईट. आता बघा पुढचं तुमचं प्रॉफिट इंटेन्सिटी, त्याला मराठीमध्ये म्हणतात पीक सदनता, राईट. तर याचा फॉर्म्युला काय आहे, तर जे काही तुमचा ग्रॉस क्रॉप एरिया आहे त्याला तुमचा नेट सोन एरियाने डिवाइड करायचं. म्हणजे काय, ग्लोबल पीक क्षेत्र आपण जेव्हा पाहिलं बघा पहिली टर्म, त्याला कशाने डिवाइड करायचं, तर निव्वळ पीक क्षेत्राने तुम्हाला डिवाइड करायचं. आणि त्याला आल्या जो काही तुमची व्हॅल्यू त्याला बोलायचं तुम्ही 100नी, त्याला म्हणायचं तुमची पीक सदनता. आलं लक्षात. आणि जेवढी पीक सदनता जास्त ना तेवढं ते देशासाठी चांगलं असतं. ठीक आहे, तर हा रेशो कमी झाला तर थोडंसं कमी प्रतिमा मानलं जातं. त्याच्यामुळे पीक सदनता जेवढी चांगली असेल ना तेवढं ते चांगलं असतं, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे पॉझिटिव्ह अँगल लक्षात घ्या, डायरेक्टली प्रोपोर्शनल, राईट. तरी झालं तुमच्या बेसिक टर्म. आता आपण काय करूया, आपण चार्ट बघा. बघा आता एकूण पीक क्षेत्र किती, एकूण पीक क्षेत्र भारतामध्ये 1950 एकरमध्ये किती होतं, तर ते होतं 131.9 एवढं मिलियन हेक्टर होतं, राईट. आणि त्याच्यापैकी डोबल सिंचिंग क्षेत्र किती होतं, तर ते होतं 22.6. आता एकूण पीक क्षेत्र म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या ठिकाणी आपण पीक घेतलेलं आहे ते. तर मित्रांनो आपण पाहतो बघा टेबल, याच्यामध्ये तुम्हाला मी खालच्या कन्सेप्ट सांगितलं की क्रॉस इरिगेटेड एरिया काय, नेट इरिगेटेड एरिया काय, क्रॉप इंटेन्सिटी म्हणजे काय. तर याच्यामध्ये आपण पाहतो एकूण पीक क्षेत्र. एकूण पीक क्षेत्र म्हणजे काय लक्षात घ्या, त्यालाच मी म्हणतो की ग्रॉस किंवा टोटल क्रॉप एरिया, टोटल क्रॉप्ड एरिया म्हणजे काय, असा टोटल एरिया ज्या ठिकाणी आपण पीक घेतलेला आहे. मला लक्षात. समजा 1 एकरची जमीन आहे, राईट. तर 1 एकरवर समजा मी एकापेक्षा जास्त पीक घेतले, राईट. एक किंवा एकापेक्षा जास्त पीक घेतलंय, तर असं पीक क्षेत्र आपण टोटल जरी आपण केली तर ते होतं तुमचं 131.9 एवढं मिलियन हेक्टर, म्हणजे 50 साली, राईट. त्यावेळेस किती होतं आपलं एकूण पीक क्षेत्र, तर ते होतं जवळपास 131.9 मिलियन हेक्टर. आणि त्यापैकी लक्षात घ्या ग्लोबल सिंचिंग क्षेत्र किती होतं, म्हणजे ते मान्य करतो की एवढं पीक आहे, बरोबर. त्याच्यावर आपण पीक लावले, पण त्याच्यापैकी सिंचन किती ठिकाणी अवेलेबल होतं, म्हणजे त्याच्यापैकी डोबल सिंचिंग क्षेत्र जे आहे ना ते फक्त 22.6. जर आपण टक्केवारीचा आपण विचार केला तर ते होतं फक्त 17.1 लक्षात घ्या, फक्त 17.1 एवढं त्यावेळेस पर्सेंटेज होतं. आता हे जर आपण पुढे आलो 2016-17 मध्ये, ठीक आहे. तर 2016-17 मध्ये बघा एकूण पीक क्षेत्र किती झाले, तर ते झाले 200 मिलियन हेक्टर. आणि जर डोबल सिंचन क्षेत्राचा विचार केला ते होते 98.2 मिलियन हेक्टर. आलं लक्षात. 98.2 मिलियन हेक्टर. आणि एकूण पीक क्षेत्राचा विचार केला तर ते येतोय 49.1, म्हणजे ऑलमोस्ट 50% तुम्ही पकडू शकता. नंतर 2018-19 साली जर आपण विचार केला तर लक्षात घ्या आपण हे 16, 17, 18, 19, 19, 20 पाहतो, एवढीच आकडेवारी लेटेस्ट अवेलेबल आहे, त्यानुसार आपण डेटा घेतलाय. तर 16-17 साली 200 होता टोटल तुमचा कुठला एरिया, क्रॉप एरिया, त्याला पीक क्षेत्र म्हणतो आपण. त्यापैकी 200च्या सांगू तुम्ही तुम्हाला 98.2 हे डोबल सिंचिंग क्षेत्र आहे, म्हणजे क्रॉस इरिगेटेड एरिया. आणि टक्केवारीच्या भाषेमध्ये 49.1. आता 18-19 मध्ये बघा 195.7 हे तुमचं एकूण पीक क्षेत्र होतं, त्यापैकी डोबल सिंचिंग क्षेत्र जे होतं 102.7. आणि जर टक्केवारीच्या भाषेत आपण विचार जर केला तर तो किती येतोय, तर जवळपास येतो मित्रांनो 52.1%, राईट.
म्हणजे ते थोडंसं वाढलं आणि लेटेस्ट जर आकडे विचार केली तर 2019-20 मध्ये एकूण पीक क्षेत्र किती होतं 211.4 मिलियन हेक्टर आणि जर डोबल सिंथेसिस क्षेत्राचा विचार केला तर 112.2 मिलियन हेक्टर आणि एकूण पीक क्षेत्राचा विचार केला तर त्यातून 53.1%. तर तो नक्कीच सांगतो या ठिकाणी. तर बघा 2019 डेटा आपल्याला महत्वाचा आहे. तर इकडे किती सांगितलं तुम्हाला एकूण पीक क्षेत्र 211.4 आहे. थोडंसं पुढचं खूपच जरा या ठिकाणी जरा डिस्मिट झाली. हां आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं 2019 साली एकूण पीक क्षेत्र किती 211 बरोबर. ते आकडे तुम्ही उलटी फिरवा बघा. हा एक उलटा करा 1-1-2 झाला का म्हणजे त्याच्यापैकी फक्त एवढंच तुमचं ग्रॉस इरिगेटेड एरिया आहे. 211 उलटा करायचं किती झालं ते 112 बरोबर का. वरचं पॉईंट 4 घ्या त्याला काय व्हॅल्यू नाही. इकडे 211 कसं उलटा करा 112 म्हणजे मिरर इमेज लक्षात घ्या. असं तुम्ही उलटा करता असं काहीतरी समजा 1-1-2 त्या हिशोबाने एवढं तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकतं. आणि एकूण पीक क्षेत्राचे प्रमाण किती मित्रांनो हे पण तुम्हाला ग्राउंड फिगर सांगितली की मागचे 3 वर्ष म्हणजे मागचे 3 वर्ष कुठले तर 16, 17, 18, 19 आणि 19 हे जर आपण इयर पकडले तर ते राऊंड फिगर जर आपण केली तर 50% आसपास आहे. म्हणजे तुम्हाला जर तुटक मारायचं ना तर बघा 16-17 बसलं तर थोडं वाढते 1-2% मग तुम्हाला राऊंड फिगर पकडायचं तर 50% तुम्ही पकडू शकता. तर सध्या जर लेटेस्ट आहे ते 53.1% आहे. आलं लक्षात. आणि 51-50 सेकंड एक लक्षात ठेवा स्वातंत्र्य झालेलं तर त्यावेळेस किती होतं 131.9 हे टोटल क्रॉप एरिया होता. त्यापैकी 22.6 हा तुमचा ग्रॉस इरिगेटेड एरिया आहे आणि प्रमाण जे आहे फक्त 17.1% आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते होतं झालं. आता पुढचा चार्ट आपण पाहतो म्हणजे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या सिंचनाचं किती प्रमाण आहे तर ते आपल्याला कंपेअर करून सांगायचं. तर लक्षात घ्या भारतामध्ये टोटल जर आपण विचार केला सगळ्यात जास्त कोणाचा वाटा आहे हे देखील तुम्हाला क्रोनॉलॉजी विचारतात पाठ करून ठेवा. कूपनलिका. कूपनलिकांचं किती आहे कूपनलिका म्हणजे काय हे जे आहे का ट्यूबवेल बोरवेल ते सगळ्या त्याच्यामध्ये येतात. तर त्याचं प्रमाण किती बघा 45.2% एवढं प्रमाण त्याचं जवळपास अराउंड 50% आपण पकडू शकतो. ते पाठ करून ठेवा 45.2%. आणि लक्षात 2 नंबर कोणाचं आहे ते कॅनलचं किती आहे कालव्यांचं 26.2% राईट म्हणजे आपण 1/4 पकडूया टोटलच्या. विहिरीचं प्रमाण किती आहे 18.5%. त्याच्यानंतर तलावांचं किती आहे 3.5% म्हणजे लेक्स वगैरे. तर तलाव काही राज्यांमध्ये आहेत तर ठराविक राज्यामध्ये देखील ठराविक एरियामध्ये आहे. विदर्भामध्ये बघा विदर्भामध्ये तलाव भरपूर आहे बरोबर. विदर्भ माझ्यामध्ये हे तलावांचा प्रदेश मानला जातो आणि अजून देखील साऊथमध्ये देखील बऱ्यापैकी काही ठिकाणी तलाव आहे. तलावांच्या त्या ठिकाणी सिंचन केलं जातं. नंतर इतर प्रमाणे मित्रमध्ये काय तर 2.1% आलं लक्षात. तर माझ्या ॲक्समध्ये थोडंफार पुढे मागू शकतो मी त्याच्यानंतर करून घ्या. तलावाचा जिल्हा कोणाला म्हटला जातो तुमच्या ऑपरेटमध्ये त्याच्यात करून घ्या. अशा प्रकारचा तलावाचा जिल्हा कोणाला म्हटला जातो राईट. तर हे होतं भारताच्या बाबतीमध्ये तर कूपनलिका नंतर कालवे विहिरी तलाव इत्यादी आलं लक्षात राईट. तर कूपनलिका म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बोरवेल वगैरे त्या गोष्टी. कालवे म्हणजे कॅनल विहिरी म्हणजे बेल्स तलाव म्हणजे आपले लेक्स वगैरे पॉइंट्स वगैरे असतात ते शेततळी वगैरे आणि इतर गोष्टी. आता महाराष्ट्र बाबतीमध्ये लक्षात घ्या थोडंसं हे प्रमाण म्हणजे वेगळ्या प्रकारे विहिरींचं प्रमाण बघा किती 65% म्हणजे आपण जर टक्क्याच्या रुपये सांगितलं तर 65% ऑलमोस्ट टू थर्ड लक्षात घ्या. 2/3 म्हणजे ऑलमोस्ट 66% होतं. तर त्याच्याजवळ 11% 65% म्हणजे 2/3 वाटा पण होता तो विहिरींचा आहे आणि बाकी मग राहिलेले कालवे आणि तलावांचा वाटा आहे. तर विहिरीचं प्रमाण भरपूर आहे भारतात महाराष्ट्रामध्ये आणि लक्षात त्या पद्धतीने आपण पकडू शकतो राईट. तर हे तुम्हाला प्रमाणे लक्षात ठेवायची राईट. तर कसं लक्षात ठेवू शकतो तुम्ही तर कसं लक्षात ठेवू शकतो तुम्ही बघा इथं काय कूपनलिका नंतर कालवे नंतर विहिरी याचा लक्षात ठेवतो की कूपन तुमच्याकडे कूपन आहे तुम्ही काय केलं ते काल विहिरीत टाकले असं काहीतरी करू शकतो. कूपन काल विहिरीत टाकले राईट लक्षात कूपन काल विहिरीत टाकले आणि महाराष्ट्राचं विहीर लक्षात ठेवा विहीर. चलो पुढचं आहे ते म्हणजे भारतामधील सिंचनाचे प्रकल्पाचे प्रकार ते लक्षात ठेवणे एकदम सिंपल लक्षात घ्या. तुम्हाला फक्त रेंज लक्षात ठेवायची. तर 1950 साली नियोजन आयोगाने एक क्रायटेरिया दिला होता आणि पुढे जाऊन तो 78-79 चेंज केला राईट. हा फक्त डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे. तर बृहत म्हणजे काय लक्षात घ्या लार्ज इरिगेशन प्रोजेक्ट राईट. मधला असतो मिडल राईट आणि मधला शेवटचा असतो तुमचा स्मॉल. तर असे 3 टप्पे आहेत 3 प्रकार आहेत. तर बृहत मध्यम आणि लघु. तर आता कशानुसार केले पहिल्यांदा केलं ना तो प्रकल्पाच्या खर्चानुसार केलं होतं. पण आपल्याला एक गोष्ट माहिती की प्रकल्पाचा खर्च कधी पॉसिबल असतो का नाही. तर ते महागाईनुसार चेंज होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस केला होता त्याला पुढे त्यांनी 78-79 चेंज केले. त्याचा क्रायटेरिया केला त्यांनी लागवड एकूण क्षेत्रानुसार राईट. आधीचा क्रायटेरिया आपण बघूया. आधीचा क्रायटेरिया काय होता तर 10 लाखापेक्षा कमी खर्च आला तर त्याला त्यांनी लघु म्हटलं होतं. 5 कोटी ते 10 लाख खर्च आला तर त्यामुळे 10 कोटी ते 5 लाख असा पकडा ठीक आहे. मी उलटं करू आपण मी 10 लाख ते 5 कोटी तर त्या तुमचा मध्यम आणि 5 कोटीपेक्षा जास्त करता असेल तर तुमचा बृहत. तुम्ही फक्त रेंज लक्षात ठेवा 10 लाख आणि 5 कोटी एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. 10 लाख कसं लक्षात ठेवायचं 0, 10, 5 कोटी 0 ते 10 लाख हे आहे तुमचं स्मॉल 10 लाख ते 5 कोटी हे तुमचं मिडल आणि 5 कोटीच्या वर असेल तर आपण काय म्हणतो बृहत. आणि लक्षात आता इकडचं तुमचं 78-79च्या क्रायटेरियानुसार बघा कसा डिफरन्स आहे. 2000 हेक्टरपेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण म्हणतो स्मॉल. मी पुन्हा रेंजच्या भाषेत येतो बघा. तर 2000 ते 10,000 हेक्टर असेल तर त्याला आपण म्हणतो मीडियम आणि त्याच्यावर जर असेल 10,000च्या वर त्याला आपण म्हणतो लार्ज. तर 0, 2000 आणि 10,000 असं मी रेंज पकडतो. तर लक्षात ठेवणं एवढं लक्षात ठेवायचं पूर्ण बातम्या करत बसायची राईट. तर लेटेस्ट अँगल म्हटलं तर 0, 2000 आणि 10,000 एवढी रेंज लक्षात ठेवा. स्मॉल मिडियम आणि लार्ज काही लक्षात फक्त 1000 लक्षात घ्या 1000 आणि हेक्टरमध्ये मला लक्षात हेक्टर लक्षात घ्या. तुम्हाला गंडावण्यासाठी एकच देऊ शकतात त्यामुळे हेक्टर आहे युनिट लक्षात ठेवा आणि 1000मध्ये 0, 2000 आणि 10,000. आता आपण सिंचनासाठी कुठल्या योजना आणल्यात म्हणजे जलसिंचनासाठी त्या आपण पाहूया. तर ती योजना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर AIBP दोन्ही स्कीम आणत त्यांची ॲक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम. ॲक्सेलरेटेड म्हणजे वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम. तर यांचं काम काय होतं तर जे काही सध्या आपले प्रकल्प रखडले तर त्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी राज्यांना आर्थिक मदत द्यायची. कारण बघा इरिगेशन प्रोजेक्ट बांधणे सोपं काम नाही त्याला खूप वेळ जातो त्याला खूप वर्ष लागतात पैसा पण भरपूर लागतो. त्याच्यामुळे काही प्रोजेक्ट येण्यामध्येच थांबून गेले अपुरे राहिले. तर ते पूर्ण करण्यासाठी हा प्रोग्राम आणला होता कुठला तर AIBP लक्षात घ्या 1996-1997 96 केला जातो. आणि अशा प्रकारे भारतामधील सिंचनाचे असंतुलन दूर करायचं असेल तर स्कीम महत्त्वाची होती. म्हणजे कसं काही राज्यांमध्ये सिंचनाचं प्रमाण भरपूर होतं पण ज्या राज्यांना परवडत नव्हतं म्हणजे सिंचन प्रमाण कुठेतरी थांबलं होतं त्याच्यामध्ये आपण म्हणतो की असंतुलन निर्माण झालं. तर ह्या स्कीमद्वारे ते भरून काढता येईल असंतुलन. पुढचं ते म्हणजे
सामाजिक समावेशन. तर सामाजिक समावेशन म्हणजे काय, सोशल इन्क्लुजन. आता तुम्ही म्हणाल की जलसिंचनाचा आणि इन्क्लुजनचा काय संबंध, तर लक्षात घ्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा त्या ठिकाणी तुम्हाला काय लागतं, तर पाणी लागतं. लक्षात घ्या तुम्ही घर बांधा त्याला पाणी लागते, स्वयंपाक करा आणि पाणी लागते, तुम्हाला हॉटेल काढायचे त्याला पाणी लागते. म्हणजे पाण्याशिवाय कुठली गोष्ट चालते आपली नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या सोशल इम्पॅक्ट खूप मोठा आहे पाण्याचा. लक्षात ज्यांना पाणी आहे त्यांची सगळ्याच इंडस्ट्री म्हणा, शेती म्हणा, सगळ्याच गोष्टी विकसित होतात. आता पर्यटन घ्या तुम्ही, लोक फिरायला कुठं जातात, पाण्याच्या ठिकाणी जातात. तर वाळवटामध्ये त्यांची माती खायला जातात नाही. आपण ज्या ठिकाणी एकदम असं नॅचरल वॉटर असेल, समुद्र म्हणा तुम्ही, एखादा तलाव म्हणा, बरोबर का, असं त्या ठिकाणी आपण फिरायला जातो. हे काय महत्व, असं महत्व काय पाण्याचं, की तुमचं सोशल इन्क्लुजन खूप मोठ्या प्रमाणे होतं. आणि मग जास्त फायदा काय होतो, तर दुष्काळ प्रवण क्षेत्र जास्त असतात. जर जमाती क्षेत्र विकास करायचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे खूप महत्वाचं होतं की सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे. आता बघा मराठवाड्याचे लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये का जातात, त्याचं कारण काय, तर मराठवाड्यामध्ये मानवतेवढा जलसिंचन विकसित नाही झालं. तर नैसर्गिक कारण पण आपल्याला माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाऊस काय होतो, तर पर्जन्य काय होतं, छायेच्या प्रदेशामध्ये येत होते. त्याच्यामुळे पाऊसच कमी पडल्यामुळे काय होते, तर मग लोकांना म्हणावं तेवढं पाणी भेटत नाही. आणि मग त्याचा सामाजिक इम्पॅक्ट देखील दिसतो, गरिबी दिसते, दुष्काळ दिसतो, लोकांना स्थलांतर करावं लागतं, पश्चिम महाराष्ट्रात यावं लागतं किंवा विदर्भात जावं लागतं, जे काय असेल ते राईट. तर प्रत्येक जुन्या गुंतवणुकी उत्पादक बनवणे, म्हणजे जे सरकारने जुन्या सिंचन प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांना अजून प्रोडक्टिव्ह बनवायचं. आणि लक्षात त्याला अजून काय करायचं, उत्पादक बनवायचं म्हणजे काय, त्याच्यापासून जास्त इन्कम घ्यायचं. आणि लक्षात अशा प्रकारे ते झालं तुमचं त्याचा उद्देश. आता EIB लक्षात घ्या, ही जी स्कीम आहे ना, ती सध्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आपण पाहिली आठवते तुम्हाला पाठीमागे लेक्चरमध्ये. तर त्या स्कीमची ही योजना उपयोजना झाली. म्हणजे EIB काय झाली आता सध्या अस्तित्वात नाही, तर ती मर्ज झालेली आहे. कुठल्या स्कीममध्ये, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. लक्षात ठेवा राईट. यासाठी आपण कृषी सिंचनामध्ये पाहिजे होती. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये पण तीन सब स्कीम आहे. त्याच्यामध्ये EIBP आहे, त्याच्यानंतर ऑन फॉर्म वॉटर मॅनेजमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम अशा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही एक सब स्कीम बघून घ्या राईट. तुमच्यासाठी होमवर्क असेल ते माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर तुम्ही सिलेक्ट करून घ्या राईट. अशा त्याचे 3 कॉम्पोनेंट आहेत त्या स्कीममध्ये, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये. आणि गव्हर्नमेंटची सध्याची फ्लॅगशिप स्कीम आहे, हे पण लक्षात ठेवा. कुठली, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही गव्हर्नमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे. फ्लॅगशिप स्कीम म्हणजे काय, एक महत्त्वाची स्कीम असते, त्याच्यामध्ये जुन्या स्कीम वगैरे मर्ज केलेल्या असतात आणि त्या डिपार्टमेंटची ती सगळ्यात महत्त्वाची स्कीम असते. लक्षात असं तुम्ही त्याला लक्षात ठेवा, फ्लॅगशिप स्कीम राईट. म्हणजे फक्त झेंडा आहे, त्या स्कीमचा झेंडा सगळीकडे त्यांनी गाजवला. अशा प्रकारे तुम्ही आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे ते म्हणजे CADWM म्हणजे काय, तर कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम. तिकडची स्कीम आहे 75 राईट. तर कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आता कशामुळे आलं, तुम्हाला कंटेंट देखील सांगतो. भारतामध्ये 1975-73 मोठा दुष्काळ पडला होता राईट. आणि त्याच्यामुळे मग सगळीकडे पाण्याची टंचाई, दुष्काळामुळे आपल्याला माहिती मग भूकमारी होती. आणि मग काय होतं, लोक बेरोजगार होतात, गरिबी वाटते. तर त्यासाठी ही स्कीम आणली होती. कुठली, CADWM म्हणजे काय, कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम 74 राईट. त्याचा उद्देश काय मित्रांनो, समादेशी क्षेत्र विकास व जल नियोजन कार्यक्रम. आणि लक्षात मराठीमध्ये सांगितले समादेशी क्षेत्र म्हणजे काय, तर कमांड एरिया क्षेत्र विकास. आणि लक्षात समादेशी क्षेत्र म्हणजे कमांड एरिया, विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय, जल नियोजन, आणि प्रोग्राम म्हणजे काय, कार्यक्रम. तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा CADWM CADWM असं लक्षात ठेवू शकता. असा उद्देश काय होता, तर मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पामुळे साध्य सिंचन क्षमता आणि प्रत्यक्षात सिंचनाचा वापर याची तफावत भरून काढायची. तर काय करायचं, मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून तर जे काही तफावत निर्माण झालेली आहे तुम्ही ती भरून काढायची. नंतर पुढचे छोटे कालवे खोदायचे, पाण्याचा निचरा करायचा, जमिनीची फेररचना करायची, टप्प्याटप्प्याने पाणी सोडायचं. तर उद्देश वगैरे पाठ करायची गरज नाही तुम्हाला, वाचून ते कॉमन सेन्सने करून जाईल. ॲसेट त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे, फॅक्च्युअल पण गोष्टी नाही, त्या जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे त्याला पाठ करत बसू नका. हां आता लक्षात घ्या, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा PMKSY राईट. PMKSY मध्ये EIBP आणि CADWM त्या स्कीम आपण सोबत राबवतो. कशामध्ये, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आता उल्लेख केला होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये EIBP आणि CADWM ह्या स्कीम आपण एकत्र राबवतो. त्याला काही मर्ज झालेत ना कशामध्ये, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये, बरोबर. तर EIBP झालं, त्याच्यानंतर CADWM झालं, त्याच्यानंतर पुढच्या आपण पाहतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये सिंचनाचं काय सिच्युएशन आहे. तर महाराष्ट्राने काय केलं, काही आयोग नेमले होते, काही समिती नेमल्या होत्या. आणि लक्षात रेकॉर्ड सांगितलं, लक्षात राहून गेली. तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की 74-75 आणि ॲड करून सांगितलं की 2004. ॲक्च्युली 1974 मध्ये ही स्कीम लॉन्च केली ना, तर त्याचं पुढे 4 मध्ये आपण पुन्हा रिस्ट्रक्चर केले, त्याची पुनर्रचना केली आणि त्याचं नाव देखील चेंज केलं, ते म्हणजे CADWM. आणि लक्षात, तर कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर हे नाव 2004 मध्ये आपण चेंज केलं. आणि त्याला असं काही वेगळं नाव होतं, ते काय महत्त्वाचं नाही, आपण 4 मध्ये नाव चेंज केलं, ते म्हणजे CADWM हे नाव 2004 मध्ये टाकले आपण राईट. कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम असं लक्षात घ्या, 4 मध्ये रिस्ट्रक्चर केले. चलो तर पुढचा टॉपिक पाहतो आपण, तो म्हणजे महाराष्ट्रामधील सिंचन. तर महाराष्ट्रामधील सिंचन कार्यक्रम आपण पाहूया. तर कुठल्या प्रकारच्या समिती नेमल्या, कुठल्या प्रकारचे अहवाल आहेत, कुठल्या प्रकारचे आयोग आहेत, त्या संदर्भात आपल्याला पाहिजे. तर पहिली कमिटीचा अहवाल आहे किंवा जो आयोग आहे तो बघा, महाराष्ट्रातील पहिला जलसिंचन आयोग. हा खूप महत्त्वाचा एक्झामच्या अंगाने आणि प्रश्न पण विचारल्याचं. तर बर्वे कमिशन देखील त्याला म्हणतात, स. गो. बर्वे राईट. बर्वे आणि यांनी काय सांगितलं होतं, तर तुम्ही दर 10-15 वर्षांनी काय करा, जे काही तुमचं सिंचन धोरण आहे महाराष्ट्राचं त्याला रिव्ह्यू करण्यासाठी, म्हणजे पुनर्विलोकन करण्यासाठी तुम्ही चौकशी आयोग नेमा. आणि मग काय करायचं, जे कोणी प्रकल्प बाधित निर्वासित असतील, म्हणजे आपण एखादा डॅम उभारला, सिंचन प्रकल्प उभारला मोठे, तर त्या ठिकाणी जे लोक असतात ना त्यांना डिस्प्लेस व्हावं लागतं, म्हणजे त्यांना दुसरीकडे राहायला जावं लागतं. तर त्यासाठी तुम्ही आधी पुनर्वसन करा, सरकारची जबाबदारी. सरकार काय म्हणते, त्या ठिकाणी डॅम होणार आहे, तुम्ही कुठं शिफ्ट असं नको आहे. तर ते आधी काय व्हायचं, कुठे निघलेच पाहिजे ते लोक, असे लोक. तुम्ही याच्या खूप साऱ्या मूवीज पाहिल्या असतील, कादंबरी पण पाहिली असेल. तर विश्वास पाटील जे आहेत ना, IS लक्षात बरं, नागरे पाटील नाही, विश्वास IS नावाचे IS आहे, स्वतः कादंबरीकार आहे आणि त्याची कादंबरी खूप फेमस आहे, झाडं झटकी. तुम्हाला कोणाला वेळ असेल तर वाचून घ्या, त्यांनी स्वतः वाचलेली आहे, खूप भारी कादंबरी झाडं झटकी नावाची. तर ती याच्यावर लक्षात घ्या, झाडं झटकी नावाची, झाडा झटकी. तर ते कशा प्रकारे आमचे लोक डिस्प्लेस होतात, त्यांचा कसा अन्याय होतो, त्यांना कसं सरकार दरबारी खेटे घालायला लागतात, तर त्याचा सगळा संघर्ष त्याच्यावर दाखवला आहे.
विश्वास पाटलांची कादंबरी आहे. वाचन विश्वास पाटलांची इतर पण कादंबरी आहे, जसं की पानिपत आहे, त्याच्यानंतर महानायक नावाची सुभाषचंद्र बोस यांची कादंबरी आहे. पानिपत कशावर आपल्या मराठीत झालं त्याच्यावर तर खूप फेमस काय म्हणू शकतो आपण ऑथर आहेत सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. आणि ती त्यांनी कुठलं तरी मूवी मध्ये दिग्दर्शन केलं होतं. तर विश्वास पाटील नावाचे आहेत, तुम्ही पाहू शकता त्यांची कादंबरी जाण्यासाठी खूप फेमस आहे. पुढे आता पाहूया आपण ते म्हणजे महाराष्ट्र सिंचन प्रकल्प आपण पाहतोय. तर यांनी आयोग कधी स्थापन झाला, 1960ला स्थापन झाला आणि यांनी अहवाल दिला कधी 1962. तर ट्रिक तुम्हाला सांगतो, 60ला आपल्याला माहिती की महाराष्ट्राची जवळपास स्थापना झाली 1 मे 1960. आणि मग त्याच वर्षी आपण काय केलं, पहिला सिंचन प्रकल्प पहिला सिंचन आयोग स्थापन केलाय गो बर्वे यांच्या अंतर्गत. कोण? गो बर्वे, राईट. आणि मग त्यांनी सांगितलं की 10-15 वर्ष तुम्ही रिव्ह्यू करत चला आणि जे काही लोक डिस्प्ले झाले त्यांचा पुनर्वसन करा. पुढची कमिटी आली ते म्हणजे अवर्षण क्षेत्राची सत्यशोधन कमिटी, राईट. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फॅक्ट फाइंडिंग कमिटी. लक्षात घ्या, सत्यशोधन कमिटी म्हणजे काय, फॅक्ट फाइंडिंग कमिटी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. अवर्षण क्षेत्राची, अवर्षण क्षेत्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्याला म्हणतात अवर्षण क्षेत्र. तर 1972 ची दुष्काळ पडला तर तुम्हाला सांगितलं मला, तुमच्या आई वडिलांना आज आजोबांना विचारून बघा की 72 भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता. खूप पडला होता, खूप मोठा दुष्काळ होता. आणि त्याच्या वेळेस मग खूप साऱ्या योजना आपण मनरेगा ऍक्टिव्हिटी स्कीम चालू केली ना, ती भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये चालू केली होती, राईट. आणि भारतामध्ये जो दुष्काळ पडला होता त्याच्यात महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये हा मनरेगाला खूप महत्त्वाचं काम केलं. त्यासाठी मनरेगा असं नाव नव्हतं. आता मी तुम्हाला काय सांगतो लिंक करून, तर लक्षात घ्या, तुम्हाला मनरेगा पाठ गरज पडणार नाही. मनरेगा सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने आणली होती. तर 20 बागे नावाचे हे होते पर्सनॅलिटी, त्यांनी स्कीम ऍक्च्युली अगोदर चालू केली होती महाराष्ट्रामध्ये. आणि पुढे ज्यावेळेस दुष्काळ पडला म्हणजे बागे यांनी आय थिंक 1965च्या आसपास काहीतरी ती स्कीम चालू केली होती. आणि पुढे जाऊन ती स्कीम यशस्वी झाल्यामुळे 72 मध्ये दुष्काळ पडल्यानंतर मग गव्हर्नमेंटने काय केला, असा पण दुष्काळ पडलाय ही स्कीम चांगली चालू आहे, याला आपण काय केलं, पुन्हा राज्यभर आपण इम्प्लिमेंट केलं. आणि तसंच ही जी योजना आहे ना, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, ही स्कीम अर्थाने उचलून टाकली कधी 2005 मध्ये. आणि त्यालाच आपण काय म्हटलं, पुढे जाऊन मनरेगा. तर हे गोष्ट लक्षात घ्या, असे तुम्हाला आहे ना, तर इंटरनेट केस केला ना तुम्हाला इकडून सावड वाटणार नाही, लक्षात गरज पडणार नाही. तर 1972 दुष्काळ लक्षात ठेवा, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी लिंक होतील. आणि लक्षात, तर त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते, सुपतनकर. कोण? सुपतनकर. आता बघा तुम्हाला काय सांगितली, त्यात तुम्हाला स्टोरी सांगितली, म्हणजे काय सांगितली, कथा सांगितली, कशा प्रकारे सांगितली, सांगितली. म्हणजे काय, चांगल्या प्रकारे लक्षात घ्या, सुकथा. आणि लक्षात सुपतनकर. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला चांगली कथा सांगितली, बरोबर, स्टोरी सांगितली दुष्काळाची. तुम्ही तसं लक्षात ठेवा. किंवा मग 72 मध्ये आपल्याकडे सुका काय पडला, हिंदीमध्ये बघा म्हणतात सुका झाला, तिकडे सुका पडला म्हणजे काय दुष्काळ पडला त्या पद्धतीने. तर 72चा दुष्काळ म्हणजे आपल्याला आपण कमिटी नेमली आलं लक्षात. तर त्यांनी रिकमेंडेशन काय सांगितलं बघा, तर 83 जे तालुके आहेत, 83 तालुके जे आहेत ना, त्यांना तुम्ही अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये इन्क्लूड करा. म्हणजे 83 जे तालुके आहेत त्याच्यामध्ये खूप तीव्र दुष्काळ पडलाय, तर त्यांना याच्यामध्ये इन्क्लूड करा, कुठल्या अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये, जेणेकरून आपण यांच्यासाठी अधिक प्रायोरिटी करून काहीतरी उपाययोजना करू शकतो. नंतर दुसरा एक ठिबक सिंचनाला प्रोत्साहन द्या. कारण बघा आता पाण्याची टंचाई निर्माण झाली, शेतीसाठी पाणी लागणार आहे, तर तुम्ही ट्रॅडिशनल मेथड न वापरता तुम्ही ठिबक सिंचन वापरा. म्हणजे काय, तर तुम्ही ड्रिप इरिगेशन वापरा. आपल्यामध्ये ठिबक सिंचन असं कमी पाणी पडतं तुम्हाला. दुसरी पुढची रिकमेंडेशन काय याची, तर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मृदा आणि जलसंधारणासाठी लोकशिक्षणाला महत्त्व दिले. म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करा की सॉईल आणि वॉटर यांचं कन्झर्वेशन करण्यासाठी तुम्ही लोकांमध्ये जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या ऍग्रिकल्चर चॅप्टरमध्ये त्यांनी मृदा आणि जलसंधारण हा सेपरेट टॉपिक टाकलेला आहे. त्यासाठी स्टडी आपण ऑलरेडी करून झालाय. नंतर पुढचा आहे मित्रांनो, म्हणजे जलसंपत्ती उपलब्धता आणि वापर याचा हिशोब ठेवण्यासाठी एक टाइम सर्व्हिस संघटना स्थापन करा. म्हणजे तुम्ही पाण्याचा वापर करताय पण त्याचा हिशोबच कोणी ठेवत नाही, बरोबर का. तर त्याचा असंच करू नका रे, कारण पाणी बरेच असं कधी ना कधी ते संपेलच, राईट. त्याच्यानंतर कधी तयार झालं तर त्याचा तुम्ही हिशोब ठेवा, त्याचा हिशोब ठेवा, त्यासाठी एक संघटना स्थापन करा. असं सुपतनकर संघटनेने सांगितलं होतं. पुन्हा मी तुम्हाला रिवाइज करतो. पहिली गोष्ट म्हणजे 83 तालुके त्या अवर्षण क्षेत्रामध्ये टाका, ठिबक सिंचनाला प्रोत्साहन द्या, मृदा जलसंधारणाची कामे करा आणि संघटना स्थापन करा. आणि लक्षात ते महत्त्वाची किंवा लक्षात ठेवा. पुढची कमिटी लक्षात घ्या, ती पण फेमस आहे, ती म्हणजे 3D कमिटी. 3D म्हणजे 3 डायमेन्शनल वे. 3D म्हणजे लक्षात घ्या, हे 3 डी ना आडनावे. ती म्हणजे दांडेकर, ती म्हणजे देशमुख आणि ती म्हणजे देऊस्कर. लक्षात घ्या, ठीक आहे. देऊस्कर, दांडेकर आणि देशमुख, त्याला 3D कमिटी असं देखील म्हणतात. एक कधीच कमिटी होती मित्रांनो, तर 79 ची कमिटी होती 1979. आणि ही 8 माही पाणी वापर समिती असं देखील म्हणतात. तुम्हाला दोन्ही नावं देतील, 3D कमिटीची रिकमेंडेशन काय, किंवा 8 माही पाणी वापर समितीची रिकमेंडेशन काय, किंवा दांडेकर, देशमुख, देऊस्कर या कमिटीची रिकमेंडेशन काय, असं कुठल्या नावावर देऊ शकतील. आता त्यांनी रिकमेंडेशन काय देतं, उपलब्ध पाणी साठ्यापैकी 1/3 पाणी खरीपसाठी टिकून ठेवा आणि 2/3 रबीसाठी वापरा. आता बघा या ठिकाणी देखील लॉजिक आहे, तुम्ही या ठिकाणी उलट नाही करायचं. कारण बघा खरीपमध्ये आलेली पाऊस भरपूर पडतो, त्यामुळे पाणी कसं लागणार, कमी लागणार, म्हणजे 1/3, बरोबर का. म्हणजे कमी लागणार आपण 1/3 म्हणजे ऑलमोस्ट 33%. आणि रबी हंगामामध्ये काय असतं, आपला पावसाळा संपून गेलेला असतो, त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. म्हणून काय करायचं, जास्त पाणी साठवून ठेवायचं. म्हणून किती ठेवायचं, 2/3 म्हणजे किती, ऑलमोस्ट 66%. आला लक्षात. तुम्हाला जर इनकेस एम्प्रेशन गंडवलं उलटा आकड्यावर घेऊ, तर तुम्ही गंडू नका त्या ठिकाणी, राईट. कॉमन सेन्स वापरायचा. खरीपमध्ये पाऊस पडतो त्यामुळे पाण्याची कमी गरज असते, रबीनंतर पाऊस कमी पडतो त्यामुळे त्या ठिकाणी पाणी गरज जास्त. आणि हे पाणी उन्हाळ्यात पिकासाठी राखून ठेवा. पुढचं आहे, कालव्यांचे पाणी 8 मैल द्यायचं. म्हणजे काय, तुम्ही कॅनलद्वारे इरिगेशन करताना ते 8 मैल द्या, जेणेकरून लोकांना चांगलं पीक घेता येईल 2 वेळा. आणि प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे सर्व कार्यक्षेत्रामध्ये मशागतीयोग्य क्षेत्राच्या प्रमाणात वाटप करणे. म्हणजे काय, या ठिकाणी जेवढ्या प्रमाणात पीक होते ना त्या ठिकाणी तुम्ही पाण्याचं वाटप करा, डिस्ट्रिब्युशन करा, असं त्यांचं म्हणणं होतं. चलो, हे होतं तुमचं 3D कमिटी. आणि लक्षात 79 कमिटी वर्षी कुठली होती, सुपतनकर कमिटी 73 लक्षात घ्या. आता 79 कमिटी 8 माही पाणी वापर समिती 3D कमिटी. नंतर पुढचं आहे ते म्हणजे पुढची सिंचन व्यवस्थापन बाबत उच्चाधिकार समिती. ही कधीची समिती आहे, क्लिअर महत्त्वाचं नाही, सुरेश जैन कमिटी आहे. सिंचन व्यवस्थापनाबाबत उच्चाधिकारी कमिटी, सुरेश जैन अध्यक्ष होते. याचे रिकमेंडेशन दिलेले ते काय जास्त महत्त्वाचं आहे, फक्त नाव लक्षात ठेवा. पुढची आहे ते म्हणजे प्रादेशिक अनुशेष विषयक समिती 1994. एक महत्त्वाची बघा, प्रादेशिक अनुशेष विषयक समिती दांडेकर समिती. आता त्याच्या नावाचं तुम्हाला रिकमेंडेशन करून गेलं पाहिजे. तर प्रादेशिक अनुशेष म्हणजे काय, तर काहीतरी डेफिशिट राहिलं. प्रादेशिक म्हणजे काय, रिजनल. अनुशेष म्हणजे काय, तर तुमचा
डेफिसिट राहिला. कुठला डेफिसिट राहिला तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो बऱ्यापैकी ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कारण मान्सूनमुळे. पण प्रॉब्लेम काय होतं ना, विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस थोडासा कमी पडतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं, डेफिसिट क्रिएट होतं, अनुशेष तयार होतं, अनुशेष शोधायचं. तर काय करायचं कमीतरी तर यांनी विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, पाण्याची उपलब्धता कमी आहे, तर त्या ठिकाणी अनुशेष शोधायचा, म्हणजे डेफिसिट शोधायचं असं रिकमेंडेशन दांडेकरांनी दिलं होतं. आणि कुठं मोजायचं तुम्ही तालुका पातळीवर मोजा, तालुका हे ठेवायचं त्यांनी सांगितलं होतं. आणि विदर्भ मराठवाडा. नंतर रब्बी समतुल्य क्षेत्र संकल्पना, तर वेगवेगळ्या पिकांसाठी असलेला सिंचन क्षेत्राची मागणी समान निर्देशांक पद्धतीने करणे. काय सांगितलं तुम्हाला मी, वेगवेगळ्या पिकांसाठी असलेल्या सिंचन क्षेत्राची मागणी ही समान निर्देशांक पद्धतीने करा. म्हणजे एक निर्देशांक सांगितलं त्यानुसार तुम्ही काय करायचं, जे काही सिंचन क्षेत्रासाठी मागणी असेल तुम्ही समान निर्देशांक पद्धती वापरून करा. तेवढं डिटेलमध्ये जाऊन नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर असतात ते काय जास्त महत्त्वाचं नाहीये. तुम्हाला समिती महत्त्वाची, इयर महत्त्वाची, त्याची नाव महत्त्वाची आणि फक्त महत्त्वाचं फॅक्ट्स आणि प्रादेशिक अनुशेष तुम्हाला त्याच्यावर कळून जाईल की प्रादेशिक अनुशेष महाराष्ट्रामध्ये कुठं असतो, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनुशेष असतो, म्हणजे तिकीट असतो पाण्याचा किंवा बाकीच्या विकासाचा. नंतर पुढचा आहे म्हणजे दुसरा सिंचन आयोग 1999 1999. पहिला आयोग कधीच होता महाराष्ट्रातील, पहिला सिंचन आयोग भगवत सांगितलं तुम्हाला 1907 ला सगो बर्वे कमिशन होतं लक्षात घ्या, बरोबर का. दुसरा सिंचन आयोग आला कधी डायरेक्ट 1999 ला, कधी 1990 ला. याच्या अध्यक्ष कोण होते, माधवराव चितळे, राईट, माधवराव चितळे, बरोबर. तर आता याच्यामध्ये सांगितलं काय बघा, तर महाराष्ट्रामध्ये किती टक्के जमीन सिंचनाखाली येऊ शकते, तर 55.75% जमीन एवढी आपण सिंचन क्षेत्राकडे आणू शकतो. याचा अर्थ काय होतो, तो पर्यंत जमीन सिंचन खाली होती का नव्हती, त्याचा बदलायची समजा येईल आपण सध्या फक्त 20% जमीन सिंचनाखाली आहे. तर तुम्ही वाढून किती वाढू शकता, 50.75% तुम्ही वाढू शकता. तुम्ही अजून ते ओळखलं नाही, त्याचं पोटेन्शियल ओळखलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पुढची गोष्ट म्हणजे सिंचन पद्धती, प्रादेशिक असमतोल दूर करणे आणि पाणी वाटप या संदर्भात देखील त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सिंचनाचे चांगले मेथड वापरा, जसे की ड्रिप इरिगेशन, नंतर स्प्रिंकलर इरिगेशन अशा गोष्टी. नंतर प्रादेशिक असमतोल दूर करा, म्हणजे विदर्भ मराठवाडा यांच्या बाबतीमध्ये प्रादेशिक असमतोल दूर करा, पाणी वाटपा बाबतीत काहीतरी चांगला फॉर्म्युला ठेवा, असं दुसऱ्या सिंचन आयोगाने आता माधवराव चितळे यांनी सांगितलं होतं. नंतर पुढचा म्हणजे राज्य जलनीती कधीची म्हणजे काय, वॉटर स्ट्रॅटेजी कधीची, महाराष्ट्राची 2003 लक्षात घ्या, राईट. तर 2003 पॉलिसी आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, तर प्रकल्पग्रस्तांच्या आधी तुम्ही काय आधी पुनर्वसन करा, राईट, आधी पुनर्वसन करा आणि मग घर बांधकाम करा. मग तुम्हाला सांगितलं बघा तिथे तर त्याच्यामध्ये काय झालं, त्याची स्टोरी अशी की त्याचं पुनर्वसन झालेलं नसतं आणि त्यांना मग त्या ठिकाणी धरणाचं बांधकाम झालेलं असतं. तर लक्षात घ्या, राज्य जलनीती 2003 आहे. त्यांनी काय सांगितलं की प्रकल्पग्रस्त तुम्ही आधी पुनर्वसन करा, मग तुम्हाला काय डॅम बांधायचं बांधायचं काही बांधा. लक्षात, तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर अन्याय करू नका तुम्ही डॅम करा. नंतर हे झालं 2003 जलनीती. नंतर पुढचं ते म्हणजे सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडनं व्यवस्थापन कायदा, म्हणजे सिंचन पद्धती असते ना त्याचं शेतकऱ्यांकडे व्यवस्थापन करायचं असा कायदा आला कधी 2005 मध्ये, राईट. आणि यांनी काय सांगितलं की शेतकरी सहभाग करा, म्हणजे शेतकऱ्यांना पार्टिसिपेट करून घ्या त्याच्यामध्ये सिंचन प्रकल्पाचा विकास करण्यासाठी. आता एक्झाम्पल कुठे यायचं, तर विदर्भमध्ये मालगुजरी तलाव फेमस आहे बघा, किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये फड पद्धत महत्त्वाची. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पार्टिसिपेट करायचं कशामध्ये, तर अशा प्रकारे सिंचन प्रकल्प डेव्हलप करण्यासाठी. तर मालगुजरी तलाव जे विदर्भाच्या त्यांना माहिती असेल आणि फड पद्धत उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. तर लक्षात, तर तुम्हाला मी ओव्हरऑल 5 मध्ये रिवाइज करून देतो बघा. पहिली सांगितलं मला मी, पहिला सिंचन आहे कधी साहेब असायचा कोणी बर्वे, आणि पुढचा कधी होता 1999 चितळे. आता मी असं लक्षात ठेवतो, मी माझ्या अंगाने कसं लक्षात ठेवतो बघा, तर बर्वे आणि चितळे असं लक्षात घ्या की पुण्याच्या सदस्य पेठेमध्ये राहणारे व्यक्ती आहेत, बरोबर. पुण्यामध्ये लोकांचे नाव असतात ना, चितळेची बाकरवाडी, बर्वे वगैरे अशा गोष्टी लक्षात. तर त्या अंगाने तुम्ही लक्षात ठेवा चितळे आणि बर्वे. तर पहिले बर्वे होते नंतर चितळे होते, राईट, असं करू शकता. आणि बर्वे नाव ऐकलं असेल बघा, आपल्याला माहिती की सावरकरांची जी संघटना होती त्याच्यामध्ये बर्वेचा वाडा, सॉरी बर्वे नावाचे कोणती व्यक्ती होते, बरोबर. तर माहिती आहे क्रांतिकारी संघटनेमध्ये बर्वे आणि चितळे आपल्याला माहिती चितळेची बाकरवाडी. तर त्या अंगाने तुम्ही लक्षात ठेवू शकता, राईट. तर बर्वे चितळे, तर हे 60चं आहे आणि पुढचं आहे ते 1990. नंतर उपतंत्र समिती कधीची 72ची तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती, दुष्काळची कथा तुम्हाला सांगितली 72ची, आणि मग 73 समिती स्थापन झाली. नंतर 8 मध्ये 3D कमिटी तुम्हाला सांगितली, 3D खूप महत्त्वाचं आहे, दांडेकर, देशमुख आणि तेऊसकर, राईट. तर कधीची 79ची कमिटी लक्षात घ्या, 3D असं लक्षात घ्या की त्या ठिकाणी 79 मध्ये भारतामध्ये 3D म्हणून दाखवायला सुरुवात केली, असं तुम्ही करू शकता काहीतरी 79 ला, राईट. नंतर पुढची आहे म्हणजे प्रादेशिक अनुशेष म्हणजे दांडेकर 84 आणि मग पुढची राज्य जलनीती 2003. तर राज्य जलनीतीमध्ये कधीची 2003ची जलनीती, ठीक आहे, जलनीती. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला काय असं वेगळं नाही. आणि मग सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडनं व्यवस्थापन करायचं, राईट. तर 2005 कसं लक्षात शकतो, आपल्या फॅमिलीमध्ये 5 लोक असतात, मग 5 लोकांचं काय करणार, त्या सिंचनाचं व्यवस्थापन करायचं. म्हणजे शेतकऱ्याच्या फॅमिलीमध्ये 5 लोक आहेत ना, त्यांना आपण सहभागी करून घ्यायचं आणि सिंचन प्रकल्पाचं व्यवस्थापन करायचं. तुम्ही लक्षात ठेवा, विदर्भामध्ये मालगुजरी आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये फड पद्धती, राईट. त्या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो टॉपिक आहे तुम्हाला सिलेबसमध्ये दाखवतो. तर जलसिंचन आणि जलव्यवस्थापन हा टॉपिक आपला संपलेला आहे. त्या ठिकाणी आपण लेक्चर थांबूया. पुढच्या टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया.